नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने नाश्ता आणि जे काही मिल्क स्कीम आहे, ब्रेकफास्ट अँड मिल्क स्कीम ही सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा या राज्य सरकारने या ठिकाणी नाश्ता आणि ब्रेकफास्ट नावाची जी काही योजना आहे, स्कीम आहे, ती सुरू केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? संरक्षण मंत्रालयाने कोणत्या 2 नवीन स्वतंत्र NCC राज्य संचालनालयांच्या निर्मितीसाठी मंजुरी दिलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आणि झारखंड राज्याच्या अंतर्गत पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत. बरोबर, या 2 राज्याच्या अंतर्गत 2 नवीन स्वतंत्र NCC राज्य संचालनालयाच्या निर्मितीसाठी अप्रुव्हल दिलेले आहे. या नवीन प्रशासकीय विभागांची रचना राष्ट्रीय शिबिरांमध्ये कॅडेट्सचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रशिक्षण सहाय्य सुधारण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए आणि बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आपली ही जी काही PDF आहे, जी की येणाऱ्या 1 जुलै 2026ला या ठिकाणी लॉन्च होणार आहे. ही PDF तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. सर्व परीक्षांसाठी या PDF मधील जो काही डाटा आहे तो अत्यंत महत्त्वाचा डाटा असणार आहे. या संपूर्ण PDF मध्ये 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. PDF ही जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत असणार आहे. PDF मध्ये या 6 महिन्यांच्या करंट अफेअर्स सोबत 15 ते 20 असे अतिरिक्त महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. या PDFची किंमत फक्त 99 रुपये आहे. हे 99 रुपये तुम्हाला या QR कोडला स्कॅन करून पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला 99चा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्हाला 1 जुलै 2026ला या PDFची या ठिकाणी कॉपी तुम्हाला दिली जाईल व्हॉट्सअपला, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील 17 वर्षाखालील महिलांसाठीची पहिली राष्ट्रीय क्लब स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. AIFFच्या द्वारे ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. AIFF म्हणजे काय? ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, मराठीमध्ये म्हणता येईल अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, ज्याची स्थापना 23 जून 1937ला झाली. आणि जे काही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आहे ज्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. बरोबर, तर याच ठिकाणी भारतातील अंडर 17 वुमन्स जी काही पहिली राष्ट्रीय क्लब स्पर्धा आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. छत्तीसगड स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णू देव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजर घाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिल्ली आणि कोटाघाट. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. GICचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हितेश जोशी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हितेश जोशी असं त्यांचं नाव आहे. GICचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. GIC फुल फॉर्म काय? जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं या ठिकाणी जे काय GIC आहे त्याचा हा फुल फॉर्म आहे. बरोबर, तर GICचे नवीन अध्यक्ष म्हणून हितेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या संस्थेमध्ये झालेल्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन नियुक्त्या अपॉइंटमेंट झाल्या आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी भारताचा दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती. DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे राजेश कुमार सिंग यांना. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत रवींद्र घुगे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय यांची नियुक्ती.
हवाई दल प्रमुख या ठिकाणी जे काही उपप्रमुख आहेत, हवाई दलाचे उपप्रमुख 1 जुलैपासून आशुतोष दीक्षित असणार आहेत. भारतीय विद्याभवनाचे अध्यक्ष बनले आहेत बनवारीलाल पुरोहित. नवीन लष्कर प्रमुख बनले आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. आणि भारतीय सामान्य विमा महामंडळ म्हणजेच या ठिकाणी आपण आता काय बोललो होतं, तर या ठिकाणी GIC बरोबर, त्याचे नवीन या ठिकाणी प्रेसिडेंट अध्यक्ष बनले आहेत हितेश जोशी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेमध्ये असलेली INS टर्कश ही कोणत्या वर्गातील युद्धनौका आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A तलवार क्लास बरोबर. या क्लासमधील या वर्गातील या ठिकाणी ही युद्धनौका आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. नैऋत्य हिंद महासागर क्षेत्रातील तैनाती दरम्यान INS तारकस सेशल्स मधील व्हिक्टोरिया येथे दाखल झाले. INS तारकस ही भारतीय नौदलाची एक अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 तासगाव उपसा सिंचन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने तासगाव उपसा सिंचन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. उद्देश काय, तर 2277 2277 हेक्टर क्षेत्रासाठी सर्वसमावेशक जलवितरण प्रणाली विकसित करणे हा या योजनेचा मागचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्षेत्र कोणतं आहे मग याच्या अंतर्गत, तर या योजनेमध्ये सातारा तालुक्यातील तासगाव, वर्णे, करंडवाडी, देवकरवाडी, देगाव आणि निगडी या वेगवेगळ्या 6 गावांचा याच्यामध्ये अंतर्गत समावेश असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने तासगाव उपसा सिंचन योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या राज्यामध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या PAMच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या म्हणजेच या ठिकाणी हे जे काही रुग्ण आहेत त्यांच्या संख्येमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे. या अमिबाचं नाव तुम्हाला या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. लिहून घ्या. या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या अमिबाला सायंटिफिक भाषेमध्ये वैज्ञानिक भाषेमध्ये नेग्लेरिया फाउलेरी असं म्हणतात. काय म्हणतात? नेग्लेरिया फाउलेरी असं त्यांचं नाव आहे टेक्निकल म्हणजे जे काय सायंटिफिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. तर कोणत्या राज्यामध्ये ही या ठिकाणी रुग्णांमध्ये संख्येमध्ये वाढ झाली आहे? केरळ. केरळचं नवीन नामकरण करण्यात आलं आहे केरळम. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री VD सतीसन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. राजधानी तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीबद्दल थोडंसं सांगतो. या ठिकाणी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच त्यांनी सुरू केलेली आहे. जसं की MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतात ज्याच्यामध्ये बरेच प्रश्न स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून डायरेक्ट विचारले जात असतात. तर त्याच्यावरतीच ही या ठिकाणी बॅच असणार आहे. या ठिकाणी 5वी ते 12वीच्या सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकाचे क्रक्स लेक्चर्स या बॅचमध्ये असणार आहेत. लेक्चर रेकॉर्डेड असणार आहेत. किती वेळेस पण तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ह्या बॅचची किंमत 999 होती परंतु या ठिकाणी 90% ऑफर लावून या बॅचची किंमत 99 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे आणि त्या ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7 नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला म्हणता येईल कॅग बरोबर यांच्या अहवालातील आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वित्तीय तूट या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय राज्याच्या अंतर्गत सर्वाधिक वित्तीय तूट नोंदवण्यात आली आहे. जवळपास टक्केवारीमध्ये सांगायचं म्हटलं तर 8.69% कशामध्ये? मेघालयमध्ये. 2 नंबरला नागालँड आहे, 3 नंबरला सिक्कीम आहे. सोप्या भाषेत सांगतो वित्तीय तूट म्हणजे काय? म्हणजेच या ठिकाणी एखाद्या राज्याचं 100 रुपये इन्कम झालं आणि 125 रुपये खर्च झाला तर हे जे काय वरचे 25 रुपये आहे ही वित्तीय तूट आहे. म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये सरकारच्या एकूण महसूल सरकारचं महसूल कुठून असतं तर कर आणि इतर उत्पन्न बरोबर त्याच्यातून एकूण खर्चामध्ये पडणारे अंतर याला म्हणता येईल वित्तीय तूट. तर पर्याय क्रमांक B मेघालय सर्वाधिक वित्तीय तूट नोंदवलेली आहे. मेघालय. स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. राजधानी शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालपक्रम, बागमारा. 3 महत्त्वाचे धरण लेशका, मावफालांग आणि क्रेम. पुढचा प्रश्न क्रमांक 8 $234 दशलक्ष निधी उभारणीनंतर
टिंबटिंब भारतातील सर्वात नवीन युनिकॉर्न बनलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सर्वम AI. काय? सर्वम AI नावाचं जे काही AI आहे या ठिकाणी हे भारतातील सर्वात नवीन युनिकॉर्न या ठिकाणी बनलेलं आहे 234 दशलक्ष डॉलर्सच्या या ठिकाणी फंड रायझिंग नंतर. पुढचा प्रश्न, कोणत्या देशांच्या संशोधकांनी थोरियम 229चा वापर करून पहिले कार्यान्वित होणारे आण्विक घड्याळ यशस्वीरित्या तयार केलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए युरोप आणि पर्याय क्रमांक बी चीन. तर युरोप आणि चीन या दोन देशाच्या रिसर्चर्सने म्हणजेच या दोन देशामधील जे काही संशोधक आहेत त्यांनी थोरियम 229 अणूंच्या केंद्रकाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे याच्यासाठी. हे घड्याळ थोरियमचे अणू असलेल्या कॅल्शियम फ्लोराईड स्फटिकांना व्हॅक्यूम अल्ट्रा व्हायोलेट लेसरच्या साहाय्याने प्रकाशित करून चालवले जाते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताने 2035 पर्यंत किती गिगावॉट स्थापित पवन ऊर्जा क्षमता गाठण्याचे लक्ष्य केलेले आहे? स्थापित पवन ऊर्जा म्हणजेच इन्स्टॉल्ड विंड एनर्जी. बरोबर. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 155 गिगावॉट. 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. अंतरिम म्हणजे इंटरिम एम काय तर 2030 पर्यंत 100 मेगावॉट या ठिकाणी गाठण्याचं एम आहे. दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म एम काय आहे तर 2035 पर्यंत 155 गिगावॉट या ठिकाणी गाठण्याचं लक्ष्य आहे. करंट स्टेटस, करंट स्थिती काय आहे तर 56.1 गिगावॉटपेक्षा जास्त स्थापित आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे आणि एकट्या 25-26 मध्ये 6.1 गिगावॉटची त्याच्यामध्ये विक्रमी भर देखील झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोण भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरलेली आहे? तर दीप्ती शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, 52वी G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक 1 खूप चर्चेतला विषय आहे, एक्झाममध्ये विचारला जाणार 100%. तर फ्रान्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 52व्या क्रमांकाची G7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. या ठिकाणी उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण मराठी भाषेमध्ये सुरू कसा केलेला आहे हा नक्की आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात येणार आहेत? मणिपूर, मेघालय, महाराष्ट्र की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर.